नमस्कार मंडळी, आज आम्ही आलो आहोत डोंबिवली येथील खंबालपाडा परिसरातील प्रभू श्री बालकराम ह्या मंदिराच्या प्राणप्रतिष्ठान सोहळ्याला. मंदिराच्या बाहेरील परिसरातच खूप सुंदर अशी प्राणप्रतिष्ठान रांगोळी काढलेली आहे. रांगोळी अतिशय सुंदर काढलेली आहे. पूर्ण मंदिराला झेंडूच्या फुलांनी खूप सुंदर अशी सजावट केलेली आहे. मंदिराच्या बाहेरच खूप मोठा असा मंडपही घातलेला आहे आणि त्या मंडपाला पूर्ण पताक्यांनी छान असं सजवलेलं आहे. मंदिराच्या एका बाजूला आपल्याला प्राणप्रतिष्ठान रांगोळी बघायला मिळालेली आहे आणि एका बाजूला आपल्याला अयोध्येची रांगोळी खूप सुंदर काढलेली आहे. रांगोळीमध्ये आपल्याला पूर्ण अयोध्येचं मंदिर बघायला मिळालेलं आहे. जय श्रीराम. प्रभू श्री बालकराम या मंदिराचा प्राणप्रतिष्ठान सोहळा अत्यंत मंगलमय वातावरणामध्ये प्रसन्न झालेला आहे. श्री क्षेत्र अयोध्याधाम येथील श्रीराम जन्मभूमी मंदिरामध्ये विराजमान असलेल्या प्रभू श्री बालकराम यांचे विलोभनीय दर्शन आता डोंबिवलीकरांना आपल्या शहरातच घेता येणार आहे. डोंबिवली येथील खंबालपाडा परिसरामध्ये मॉडर्न कॉलेजच्या जवळील भोईरवाडी येथे भाजपा परिवारातील चिंतामणी पाटील यांच्या माध्यमातून प्रभू श्री बालकराम यांचे भव्य मंदिर उभारण्यात आलेले आहे. आता आपल्याला अयोध्यावासी बालकरामाचे दर्शन डोंबिवलीमध्येच घेता येणार आहे. प्रभू श्री बालकराम ह्या मंदिराच्या प्राणप्रतिष्ठान सोहळ्यामध्ये खूप भक्तजन सामील झालेले होते. या सोहळ्याला उपस्थित राहून प्रभू श्री बालकरामाचे मनोभावाने आम्ही दर्शन घेतले. आज हा सोहळा केवळ मंदिर उभारणीचा नाही, तर तो आपल्या श्रद्धेचा, भक्तीचा आणि एकतेचा उत्सव आहे. प्रभू श्री बालकराम यांच्या कृपेने हे कार्य पूर्णत्वात आले. या मंदिराच्या प्राणप्रतिष्ठानाच्या काळामध्ये धार्मिक विधी, होम, हवन आणि महाप्रसादाचे आयोजनही इथे करण्यात आलेले आहे. ज्या ठिकाणी हवन करण्यात आले होते आम्ही त्या ठिकाणीही दर्शन घेतले. या मंदिरामध्ये स्थापन केलेली प्रभू श्रीरामांची मूर्ती हुबेहूब अयोध्येतील रामलल्लासारखीच दिसते. त्यामुळे भाविकांना अयोध्येला गेल्याचा अनुभव इथे येतो. हे मंदिर भाविकांसाठी सकाळी आणि संध्याकाळी दर्शनासाठी खुले असते. आता अयोध्यापती श्रीरामाचे दर्शन आपल्या डोंबिवलीमध्ये. जय श्रीराम.